कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही निघा सगळे, नाही निघा, मी आहे, सारंगकडे थांबते मी। तिलोत्तम, नाही, मी आहे, मी त्याची काळजी घे। तू आणि बाबा आत्ताच्या आत्ता घरी जा. मी आहे इथे। तो पूर्णपणे बरा झाल्यानंतर मी त्याला घरी घेऊन येईन। आई बाबा अहो सांगा ना। मी आहे इथे। अहो बाबा तुम्ही चला चला चल, चल केर निघा। अगं मी थांबेन बाप। तू इथे काय करतेस? काय सांगितलं होतं तुला? माझ्या सारंग पासून लांब राहायचं। तुझी सावली सुद्धा त्याच्यावर पडता कामा नये। आणि तुम्हाला सुद्धा सांगते सगळ्यांना, हिची बाजू घेऊन माझ्याशी बोलायला यायचं नाही। मला वाद नकोय आता याच्या पुढे। माय डिसिजन इज फायनल। आणि तू ग अमृता, तुला सारंगला इथे भेटायला यायची काही गरज नाहीये। मी आहे, मी सगळं बघून घे। ओके, एक मिनिट। जोपर्यंत माझा सारंग बरा होत नाही तोपर्यंत ह्या मुलीची सावली सुद्धा माझ्या सारंगवर पडायला नकोय। सारंग सरांचा जीव वाचला हा तुझाच आशीर्वाद आहे देवा। माझं व्रत पूर्ण झालं, पण त्यांना एकदा बघायचं सुख माझ्या पदरात कधी येणार? हा सोहम रिप्लाय का करत नाहीये? चिडला असेल का माझ्यावर? तारा, आपण तुझ्या नेक्स्ट कॉन्सर्टच्या वेळेस याच डिझायनर कडनं कपडे घेऊया। नाहीस ना? नाईस। भैरवीमय रामकृष्ण हरी। राम कृष्ण हरी। तुम्ही दोघे या वेळेला इथं? ते सारंगरावांचा अपघात झालाय। काय? होय, सारंगचा ऍक्सिडेंट? कुठे, कधी, कसं कसं घडलंय हे सगळं? सारंग ठीक आहे का? ते आपलं एक मिनिट, पण हे सगळं घडल्यानंतर तुम्ही इथं माझ्या दाराशी काय करताय? तुम्ही आता तिथं हॉस्पिटलमध्ये असायला हवं ना सारंग आणि सावली जवळ? हो होय, तिकडच जायचं आहे, पण जरा पैशाची नड होती। पैसे मिळालं असतं तर बरं झालं असतं। आत्ताच कॉन्सर्टचे पैसे पाठवले होते ना मी, मग? त्या पैशातून आम्ही कर्जाचा हप्ता भरला बघा। हफ्ता भरलाय की उधळलेत? हो ना। काय तुमचं नेहमी नेहमी? तुमच्या घरचे दवाखाने, तुमच्या अप्पूचं आजारपण, त्याची शाळा, हा तुमचा किराणा, घर खर्चाला लागणारं सगळं काही, सगळं सगळं तुम्हाला भैरवी माईने द्यायचं। काय ठेका घेतलाय मी तुमचा? हा, आणि तुम्ही तुमच्या भैरवी माईला काय समजता? हा, ATM मशीन आहे मी तुमचं? हा, काही झालं की उठ सूट भैरवी माईकडे जायचं कटोरा घेऊन। ते काही नाही, मी आता तुमची मदत करू शकत नाही। आता पुढचा जेव्हा कुठला कार्यक्रम होईल तेव्हा पैसे पाठवीन।
या तुम्ही. बहिरवी बाई या वक्ताला जरा मदत करा, म्हणजे गाडी भाड्याला तरी पैसा. नाही अहो, असं करू नका, मी आज तुमच्या पाया पडतो. मला अरे, विनंती काय करतो. करताय अहो, असं तुम्ही? नका करू. नको, please. अहो, थोडं पैसे गाडी पुरतं द्या मला, आम्ही काय म्हणतो. अहो, पुन्हा पैसे हवे असतील ना तर मग तुमच्या लेकीला सांगायचं हा की भैरवी माई सांगेल तेवढे सगळे कार्यक्रम करायचे. सांगतो पण आता भाड्यापुरतं पैसे द्या ना. आता पैसे मिळणार नाही. आता पाया तुम्ही पडतो, मला पैसे द्या ना. प्लीज आहे. या आता. चला. मम्मा सारंगला काही झालं तर नसेल ना? काही झालं तर बरंच होईल. मग अगं काय बोलतीयेस? योग्य तेच बोलतेय मी. तारा तू जास्त ओव्हर रिॲक्ट करू नकोस. प्रॅक्टिकली विचार कर. जस्ट इमॅजिन सारंगला या अपघातात काय बरं वाईट झालंच तर मग सावली आपोआपच त्या घराच्या बाहेर पडेल. आणि एकदा का सावली त्या घराबाहेर पडली की हे घे कर अभिषेक. खरंच हिने काही अभिषेक व्रत प्रार्थना वगैरे केले असत्या ना तर माझा सारंग इथे हॉस्पिटलच्या बेडवर नसता. जोपर्यंत माझा सारंग बरा होत नाही तोपर्यंत ह्या मुलीची सावली सुद्धा माझ्या सारंगवर पडायला नकोय. सावली वहिनी, आम्हाला माफ करा. सॉरी बहिणी. तर रात्री तू सारंगदादाशी एक सिरियस विषय बोलायला आली होतीस आणि आमची मस्करी चालू होती, त्यामुळे हे सगळं घडलं. ठीक आहे भाऊजी, काही गोष्टी आपल्या हातात नसतात, पण माझा विश्वास आहे माझ्या विठ्ठलावर. मला माहिती आहे तो सगळं नीट करेल. करेल ना, पण कसं? मॉम खूप चिडली. तुला आणि सारंगदादाला ती भेटू देणार नाही आणि त्यात आम्ही सुद्धा काही करू शकत नाही. वहिनी, अनेक गोष्ट आहे. तू अपसेट राहू नयेस म्हणून तुला सांगतो की सारंगदादा ठीक आहे. वहिनी येतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.